Started. Hello guys, this is Guru Bhai. We are delivering the 15th December 2023's most important current affairs. In this video, you will get all the stuff which are required to prepare for your competitive examination, that is CSE, सिविल सर्विस एग्जामिनेशंस के लिए ये करंट अफेयर्स काफ़ी इम्पॉर्टेंट, काफ़ी मजबूत तरीके से हमने बनाए हैं. वी आर डिलीवरिंग दिस लेक्चर इन 3 डिफरेंट लैंग्वेज, दैट इज़ हिंदी, मराठी एंड इंग्लिश. ओके, 1 2 3 languages. It is a combination of 3 languages. You will get this in this lecture. Okay, so let's start our today's session with a quote of the day. Quote of the day matters the most for me. एक मिनट, इसको याला ये तो कर इरेज एंड डेस्ट्रो ब्रो. व्हाट इज दिस? पार्शियल. व्हाट्स दिस मैन? डिलीट हो जा भाई, डिलीट हो जा. व्हाट्स दिस? अरे यार, शिट मैन. क्लियर कैनवास. हाँ, ओके. क्लियर कैनवास से फुल कैनवास क्लियर हो जाएगा. ओके, थोड़ा टिप, थोड़ा इसका छोटा ले ले तो अच्छा है ना. दैट्स गुड नो. लेट मी सी. ओके, दिस इज गुड. ओह नो, आई डोंट नो. आई डोंट नीड दिस पेन्सिल. ओके, खूप दिवसांनी बनवता हो त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येत आहे. ओके, खूप दिवसांनी म्हणजे खूप दिवसांनी बनवतो आहे. वी आर बैक टू दिस चैनल. लॉन्ग टर्म से ये चैनल काफ़ी टफ पड़ा था. अभी इसको रीफर्बिश, रीशेड्यूल, रीलॉन्च का काफ़ी इसको ज़रूरत है. ओके, सो लेट्स स्टार्ट अवर टुडे सेशन विद द कोट ऑफ द डे. कोट ऑफ द डे, माय फेवरेट कोट ऑफ द डे इज टाइम इज मनी. जेव्हा केव्हा मला क्लासमध्ये कोणता सुविचार यानी की कोट ऑफ द डे सांगायचं असेल तर मी प्रत्येक वेळेस हात सांगत होतो टाईम इज मनी. दिस इज व्हेरी शॉर्ट अँड दिस इज व्हेरी गुड. ओके, टाईम इज मनी. हां बाय. जेव्हा केव्हा मला आठवतं आहे की जेव्हा केव्हाही मला क्लासमध्ये सुविचार सांगायचा असेल तर मी तिथे समोर जाऊन आजचा सुविचार टाईम इज मनी. मनी इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड टाईम इज टू. ओके, तसं म्हणून चुपचाप येऊन बसून जायचं. ओके, कोट ऑफ द डे झाला आहे टाईम इज मनी. आणि आता आपण काय करणार आहोत ना की हायलाईट्स ऑफ द डे या व्हिडिओमधले पाहू. हायलाईट्स ऑफ द डे यानी की व्हॉट यू विल गेट इन दिस सेशन. ओके, तो आपण पहिला क्वेश्चन पाहणार आहोत. फर्स्ट एशियन मेल टू बी इंडक्टेड इन द इंटरनेशनल हॉल ऑफ फेम टेनिस इंटरनेशनल हॉल ऑफ फेम में शामिल होने वाले पहले एशियन खिलाड़ी कौन बन गए, उनके बारे में जानकारी दे देंगे. और फिर एक तमिल कवि है तिरुवल्लूर जी. इनका एक स्टॅच्यू बनाया है किसी एक देश में. कोणत्या तरी देशमध्ये यांचा एक स्टॅच्यू बनवलेला आहे. तर त्यांचा स्टॅच्यू कोणत्या देशात बनवला आहे, त्याची स्पेशालिटी काय आहे, त्याची उंची काय आहे, त्याच्याबद्दलची सगळी माहिती देऊ. ओके, आणि थर्ड आहे आपलं नॅशनल एनर्जी कन्झर्वेशन डे. आत्ताच आपण मनवला आहे 14 डिसेंबरला. तर त्याचा उद्देश काय आहे हा दिवस मनवायचा? नॅशनल एनर्जी कन्झर्वेशन डे. एनर्जी म्हणजे काय, कन्झर्वेशन म्हणजे काय, याची थीम काय होती, याच्याबद्दलची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि चौथा आहे बेस्ट ट्रॅक ॲथलीट ऑफ द इयर. आत्ता जारी केला आहे बेस्ट ट्रॅक ॲथलीट. ओके, 2023साठी. तर 2023चं बेस्ट ॲथलीट, ट्रॅक ॲथलीट कोण झालं आहे त्याच्याबद्दलची पण माहिती देऊ. दिस इज डिवायडेड इंटू फीमेल अँड मेल कॅटेगरी. ओके, मेल कॅटेगरीमध्ये बेस्ट ट्रॅक ॲथलीट कोणाला दिलं आहे आणि फिमेल कॅटेगरीमध्ये बेस्ट ट्रॅक ॲथलीट कोणाला दिलं आहे याच्याबद्दलची सगळी माहिती देऊ आपण. आणि 5वा क्वेश्चन राहील आपला इंडियाज फर्स्ट 6 लेन स्टील स्लॅग रोड, जो की आत्ता सुरतमध्ये डेव्हलप झाला आहे. इंडियाज फर्स्ट स्टील स्लॅग 6 लेन आहे. हा, 6 लेन स्टील स्लॅग रोड हा बनवला जाईल म्हणजे बनवला आहे.
तर तो सुरतमध्ये बनवला आहे. तो कसा बनवला आहे, स्टील स्लॅग म्हणजे काय, स्टील स्लॅगचं प्रमाण किती पाहिजे या रोड्समध्ये, हे ते मी सगळं सांगणार आहे. आणि नंतरचा क्वेश्चन राहील आपला, दिस इज सिक्स्थ क्वेश्चन राहील की वर्ल्ड्स फर्स्ट फोर्थ जनरेशन गॅस कूल्ड न्यूक्लिअर रिॲक्टर, ज्याचं नाव आहे शिडावन न्यूक्लिअर पॉवर प्लांट, हा कोणत्या देशात, म्हणजे कोणत्या देशात हा प्रस्थापित केला आहे याच्याबद्दलची माहिती. आणि नंतर 7वा क्वेश्चन राहील की रशिया लॉन्चेस 2 न्यू न्यूक्लिअर पॉवर्ड सबमरीन, दॅट इज कॅर्सोनेरिक्स अँड एम्परर अलेक्झांडर 3 न्यूक्लिअर पॉवर्ड सबमरीन. तर कोणत्या देशाने आता 2 न्यूक्लिअर पॉवर्ड सबमरीन लॉन्च केला आहे त्याच्याबद्दलची माहिती देऊ. आणि 8वा प्रश्न राहील आपला रीच, यानी की 2023 रीच गेम चेंजर इनोव्हेटर अवॉर्ड कोणाला दिला गेला आहे त्याच्याबद्दलची सगळी माहिती आज या आपण सेशनमध्ये बघूया. तो लेट्स स्टार्ट अवर टुडेज करंट अफेअर्स, दॅट इज 17th December 2023 current affairs. Let's start this. Let's remove this first. आज फर्स्ट दिवस आहे तर प्रेझेंटेशन नाही बनवलेला आहे. प्रेझेंटेशन मी आता उद्यापासून बनवेल, आज फक्त व्हाईट बोर्डमध्ये शिकवेल. ओके, स्टार्ट अवर टुडे सेशन. इट इज फर्स्ट क्वेश्चन इज द फर्स्ट एशियन मेल who are inducted in a इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम. तर इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेममध्ये कोण इंडक्टेड झालं आहे, त्यांची लिस्ट काय आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण देणार आहोत या पहिल्या क्वेश्चनमध्ये. तर याचं आन्सर आहे लिएंडर पेस आणि विजय अमृतराज. आता लिएंडर पेस आणि विजय अमृतराज जी बिकम्स फर्स्ट एशियन मेल टू बी इंडक्टेड इन द इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम. तर लिएंडर पेस यांनी 2020मध्ये आपली संन्यासची घोषणा केली होती. आणि विजय अमृतराज इज अ लेजेंडरी इंडियन टेनिस प्लेयर हु इज रिटायरिंग इन 1993मध्ये यांचं रिटायर झालं होतं. आणि ह्या लिस्टमध्ये हे दोघं पहिल्यांदा, म्हणजे फर्स्ट एशियन मेल टू बी इंडक्टेड इन दिस इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम. तर 28 देशांचे 274 लोकांचं इथे या लिस्टमध्ये सामील केलं आहे. आणि इंडिया बिकम्स 28th कंट्री टू बी रिप्रेझेंट इन दिस लिस्ट. ओके, आणि हे तर झाली माहिती फर्स्ट मेल एशियन प्लेयरची, म्हणजे विजय अमृतराज आणि लिएंडर पेसची. पण फर्स्ट फीमेल ॲथलीट कोण झालं होतं, विच इज इंडक्टेड इन द इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम लिस्ट, जो कि है चाइना की लीना है, जो एक टेनिस प्लेयर है विच इज़ इंडक्टेड इन दिस इंटरनेशनल टेनिस हॉल ऑफ फेम. तर विजय जी ने 1993 में टेनिस से संन्यास ले लिया था, लिएंडर जी ने 2020 में टेनिस से संन्यास लिया था. और जैसे कि मैंने बताया अभी 27 देशों के 264 यानी कि 64 पीपल्स आर इंक्लूडेड इन दिस लिस्ट. ओके, और इसमें शामिल होने वाला भारत 28वां देश भी बन गया था, जैसे कि मैंने आपको अभी बताया. ओके, तो अभी बात टेनिस का आहे, तो टेनिस वरून मला खूप साऱ्या गोष्टी आठवत आहे. लेट मी जस्ट क्लिअर दिस. याच्यात एक ऑप्शन राहतं, यानी की क्लिअर दिस क्लिअर कसं होता, क्लिअर कॅनव्हास. ओके ठीक आहे. ओके, तर आपल्याला पाहायचं आता ऑस्ट्रेलियन ओपन 2023मध्ये कोण जिंकलं आहे, फ्रेंच ओपन कोण जिंकलं आहे, आणि विम्बल्डन ओपन कोण जिंकलं आहे, आणि US ओपन. तर पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन आणि US ओपन जे आहे ते हार्डकोर्टवर खेळलं जातं. फ्रेंच ओपन विच इज प्लेड ऑन द क्ले कोर्ट, आणि विम्बल्डन ओपन ग्रास कोर्टवर खेळलं जाते. ओके, नाही उलटं झालं, ग्रास कोर्टवर फ्रेंच ओपन खेळलं जाते आणि क्ले कोर्टवर विम्बल्डन ओपनचा मास्टर म्हणजे किंग ऑफ क्ले कोर्ट आपण राफेल नदालला म्हणतो. आणि फ्रेंच ओपन विच इज ऑल्सो नोन ॲज रॉलंड गॅरोस
कप. ओके, तर फ्रेंच ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन 2023मध्ये आता विनर कोण झालंय आणि त्यांचे अपोनंट कोण होते त्याच्याबद्दलची माहिती आपण देऊ याच्यात. ओके, अपोनंट कोण आहे आणि विनर कोण आहे. तर ऑफकोर्स मेल आणि फिमेलमध्ये आपण हे सगळं वर्गीकरण पाहू. मेलमध्ये जिंकलंय नोवाक जोकोविक फ्रॉम सर्बिया, नो डाऊट इज द गोट प्लेयर. आणि नोवाक जोकोविकचे फायनलिस्ट कोण होता, तर स्टेफनस सित्सिपास विच बिलॉंग्स टू द ग्रीक कंट्री. तर ग्रीक कंट्रीमधून आलेले स्टेफनस सित्सिपासजी विच इज अ सेकंड रनरअप, नाही फर्स्ट रनरअप ऑफ ऑस्ट्रेलियन ओपन 2023. हे तर गोष्ट झाली मेलची. पाहू आपण फिमेलचं आर्यना सबेलेंका फ्रॉम बेलारूस यांनी जिंकला आहे हा टायटल. आणि त्यांची अपोनंट होती म्हणजे फायनलमध्ये एलिना रबकिना फ्रॉम कझाकिस्तान. तर एलिना जी कझाकिस्तानची प्लेयर होती, जी की फायनलिस्टमध्ये पोहोचणारी पहिली कझाकिस्तान प्लेयर पण बनली होती. ओके, तर फ्रेंच ओपन आता आपण पाहिलं आहे हे ऑस्ट्रेलियन ओपन, ज्याच्यात मेलमध्ये नोवाक जोकोविक आणि आर्यना सबलेंका फ्रॉम बेलारूस विच इज वन बाय ऑस्ट्रेलियन ओपन. ओके, आणि फ्रेंच ओपन विच इज ऑल्सो नोन ॲज रोलंड गॅरोस, मेलमध्ये कोण जिंकलंय ते बघूया. नोवाक जोकोविक ऑफकोर्स फ्रॉम सर्बिया बंदा, आणि कॅस्पर रूड फ्रॉम नॉर्वे यांनी ही प्रतियोगिता जिंकली आहे. ओके, हे नॉर्वेचे आहे कॅस्पर रूडची. आणि फिमेलमध्ये पाहूया आपण इगा स्वियाटेक फ्रॉम पोलंड आणि कॅरोलिना मुचाव फ्रॉम चेक रिपब्लिक ही अपोनंट होती, फायनलिस्ट होती इगा स्वियाटेकची. इगा स्वियाटेक विल बी द विनर ऑफ has been won by French Open has been won by Iga Swiatek from Poland. आणि नंतर आपण आता विम्बल्डन ओपन बघून घेऊया. कार्लोस अल्कराज फ्रॉम स्पेन यांनी प्रतियोगिता जिंकली होती आणि फायनलिस्ट होते नोवाक जोकोविक. विम्बल्डन ओपनमध्ये नोवाक जोकोविकला हरवले कार्लोस अल्कराज जी विच इज बिलॉंग्स टू द स्पेन, ब्युटिफुल स्पेन कंट्री. आणि फिमेलमध्ये कोण झालं आहे, मार्केटा वंडरसोवा फ्रॉम चेक रिपब्लिक अँड डॅन्स जेबेवार फ्रॉम ट्युनिशिया. जेबाजी, असं वाटतं की मराठी नाव आहे जेबेवार. येस, ट्युनिशियाची जेबेवारजी विच इज द फायनलिस्ट ऑफ विम्बल्डन ओपन. देन US ओपनमध्ये मेलमध्ये कोण झालं आहे विनर, नोवाकजी ऑफकोर्स, सर्बिया, इज गोट प्लेयर ऑफ ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम. ओके, आणि डॅनियल मेदवेदेव जे की रशियाचे टेनिस प्लेयर आहे, ते फायनलिस्ट होते या कॉम्पिटिशनमध्ये नोवाक जोकोविक सोबत. ओके, देन फिमेलची बारी आली तर कोको गॉफ फ्रॉम ने US ओपन जिंकला आहे. आणि आर्यना सबलेंका फ्रॉम बेलारूस एक फायनलिस्ट होती. तर आर्यना सबलेंका जीनी फ्रेंच ओपन जिंकलं होतं आणि US ओपनमध्ये ती सेकंड आली होती. तर हे सगळे चार ग्रँड स्लॅम विच इज व्हेरी इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू द टेनिस कोर्ट विषयीची सगळी माहिती, म्हणजे आपले ग्रँड स्लॅम कोणकोणते होतात त्याच्याबद्दलची माहिती दिली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन ओपन आणि US ओपन. ओके, आणि आत्ता डेव्हिस कप मेन्स, जे की डेव्हिस कप which is originated from men's tennis player, only for the men's tennis player, याच्याबद्दल कोण जिंकलं आहे. पहिले लेट मी क्लिअर दिस स्लाइड, क्लिअर कॅनव्हास, नाही असं नाही, क्लिअर कॅनव्हास करा. ओके, ठीक, आणि ही पेन घेऊ. ओके, तर आपण बघूया आता काय. तर आत्ता डेव्हिस कप झाला होता. डेव्हिस कपचा संबंध मेन्स टेनिस सोबत आहे, फक्त मेन्स. ओके, मेन्स. आणि फिमेल जी आहे, फिमेल कपला म्हणतात फेड कप. ओके, मेन्स कप आहे डेव्हिस कप आणि फिमेल कप आहे फेड कप. ओके, तर डेव्हिस कप कोणी जिंकलं होतं, इटलीने जिंकलं होतं. ओके, इटली वन आणि सेकंड आलं होतं, म्हणजे त्यांनी फायनलमध्ये कोणाला हरवलं, ऑस्ट्रेलियाला. ओके, आणि फेड कप विच इज रिलेटेड टू फिमेल टेनिस
टूर्नामेंट, त्याच्यात कॅनडाने जिता था इटली को हरा के. तर कॅनडा विजेता झाली होती इटलीला हरवून, म्हणजे सेकंड नंबर फायनलिस्टमध्ये होती इटली. ओके, डेव्हिस कप जिंकलं इटलीनी आणि फेड कपमध्ये ती सेकंड आली. याचा अर्थ की आपल्याला आता लक्षात ठेवायला छान आहे की डेव्हिस कप इटलीने जिंकलंय आणि फेड कपमध्ये इटली सेकंड नंबरवर आली आहे. आणि फेड कप जिंकलंय कॅनडाने, आणि ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाचा एक अभूतपूर्व संगम पण आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायला हे खूप छान आहे. तर फर्स्ट मेल एशियन प्लेयर which is inducted in the International Tennis Hall of Fame. टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये लिएंडर पेस आणि विजय अमृतराज. ओके, हे 2 प्लेयर्स झालेत. ओके, आता पहिले आपण क्लिअर करू आणि सेकंड क्वेश्चनवर जाऊया. ओके, फर्स्ट क्वेश्चन इज एंडेड हियर. ओके, now we are headed towards this second question. ओके, सेकंड क्वेश्चन मध्ये जाऊया आपण. तर सेकंड क्वेश्चन काय होता की एक तमिळ कवी आहेत, तमिळ पोएट ज्यांचं नाव आहे तिरुवल्लूर. ओके, तिरुवल्लूरजी. तर हे मोस्ट फेमस पोएट आहे. आता त्यांची स्टॅच्यू बनवण्यात आलेली आहे. तर ती स्टॅच्यू कोणत्या देशात बनवलेली आहे त्याच्याबद्दलची माहिती देतो. तर तमिळ पोएट तिरुवल्लूरजी यांची जी स्टॅच्यू बनवली आहे ती फ्रान्स देशात बनवली आहे. आता फ्रान्स देशात युरोपियन कंट्री आहे फ्रांस, आणि कल्चरल रिलेशन को आगे बढ़ाने के लिए यह स्टैचू का निर्माण फ्रांस देश में किया गया. और संगम साहित्य में कुर्राल की रचना की थी इन्होंने. और तिरुकुर्रल की तुलना अन्य धर्म के महान पुस्तकों से भी की जाती है. यूनिवर्सिटी में तिरुवल्लुर पर बेस्ड स्टडीज़ भी की जाती है. और अभी हाल ही में तमिल पोएट तिरुवल्लुर जी की स्टैचू फ्रांस देशों में किया गया. तो फ्रांस और इंडिया के बीच में कल्चरल रिलेशन को आगे बढ़ाने के लिए यह स्टैचू का निर्माण फ्रांस देश में किया गया है. तो अभी इसी प्रकार के 2023 में जितने भी स्टैचूज़ की निर्माण हुई है ना, उनके बारे में एक बार मैं जानकारी दे देता. तो एक बार मैं जानकारी दे देता हूँ आपको पूरे जितने भी. पहले मेरे को ये क्लियर करवा दो कॅनव्हास. ओके, तर 2023 मध्ये जितकेही स्टॅच्यू बनले आहे त्याचं एक आपण वर्गीकरण, तुम्हाला क्लासिफिकेशन सांगतोय. ओके, तर तमिळनाडूच्या कोयंबतूर हा एक सिटी आहे तमिळनाडूचा. कोयंबतूरमध्ये भारताचे पहिले फायनान्स मिनिस्टर म्हणजे आर के षणमुखम चेट्टीजींची प्रतिमा आता आमचे वाणिज्य, कॉमर्स आणि मिनिस्टर पियुष गोयलजींनी आत्ताच स्टॅच्यू त्यांची तमिळनाडू कोयंबतूरमध्ये आता स्थापित केली आहे. सेकंड नंबरवर काय आहे, डॉक्टर बिमल पटेल यांनी नवीन संसद भवनाचे हे वास्तुकार आहे, म्हणजे डिझायनर आहे बिमल पटेलजी. ओके, जी आता नवीन आपली संसद भवन जी बनते त्याचे डिझायनर आहेत हे बिमल पटेलजी. ओके, डॉक्टर बिमल पटेल. ओके, आता डॉक्टर आंबेडकरांची मूर्ती, सगळ्यात मोठी मूर्ती आता तेलंगणाच्या हैदराबादमध्ये आता स्थापित केली गेली आहे, जिची उंची आहे 125 फीट उंच असणारी ही मूर्ती भारतातील सर्वात मोठी डॉक्टर आंबेडकरांची मूर्ती आहे, जी इथले होते XCM त्यांनी याचं उद्घाटन केलं होतं. आणि जे आर्किटेक्चर होते ते होते राम व्ही सुतारजींनीच आपले दुनियाच्या सगळ्यात मोठ्या म्हणजे आपलं आयरन मैन कहे जाने वाले डॉक्टर सरदार पटेल जी की स्टैचू भी बनाई है, जो कि गोमती नदी पे केवड़िया ज़िले में है.
केवड़िया जिले में गोमती नदी पे वो एक स्थित आहे. गोमती नदीचं आय डोंट नो, कुठून तरी आलंय माझ्या आत्ता डोक्यात. 125 फीटची डॉक्टर आंबेडकरांची मूर्ती हैदराबादमध्ये, हैदराबाद यानी की तेलंगणाचे जे एक्स सी एम होते त्यांनी आता उद्घाटन केलं आहे. ओके, नेक्स्ट पे चलते हैं. तो स्टैचू ऑफ प्रॉस्पेरिटी जो कि बेंगलुरु के संस्थापक जो थे केम्पेगौड़ा जी, बेंगलुरु के संस्थापक होते केम्पेगौड़ा जी, यांची मूर्ती आता स्टॅच्यू बंगलोर कर्नाटकमध्ये केम्पेगौड़ा, ओके केम्पेगौड़ा यांची बेंगलुरु कर्नाटकमध्ये आता एक स्टॅच्यू स्थापित केली आहे. आपल्या मोदींनीच त्याचं उद्घाटन पण सुद्धा केलं आहे. ओके, मोदी उद्घाटन. देन 5वी स्टॅच्यू जी होती स्टॅच्यू ऑफ बिलीफ. ओके, स्टैचू ऑफ बिलीफ, बिलीफ यानी कि विश्वास होता है. तो विश्वास रूपम नामक यह शिवजी की स्टैचू राजस्थान में किया गया है. शिवजींची स्टॅच्यू आहे ही, जी की 112 मीटर उंच स्टॅच्यू आहे. विश्वास स्वरूपम याचं नाव आहे, म्हणजे स्टॅच्यू ऑफ बिलीफ, विश्वास स्वरूपम. ओके, शिवजीची स्टॅच्यू आहे नाथद्वार राजस्थानमध्ये. ओके, नाथद्वार राजस्थान. याच्यात ॲड करता येते का काही ऑप्शन्स? पाहू दे मला. ओके, ऑप्शन्समध्ये नाही आहे काही. आता मी सध्या याची यूज टू नाही झालो, तर म्हणून आता ओके ठीक आहे. तर नाथद्वारमध्ये शिवजीची सगळ्यात मोठी प्रतिमा 112 मीटरची आत्ता स्टॅच्यू ऑफ बिलीफ की यानी की विश्वास स्वरूपम म्हणजे असं याचं नाव दिलं आहे, त्याच्याबद्दलची माहिती सांगितली आत्ता. आणि नेक्स्ट आपण जाऊया 6कडे. 6कडे म्हणजे स्टॅच्यू ऑफ नॉलेज. स्टॅच्यू ऑफ नॉलेज म्हटल्यावर कोण येतं? एकच येतं आहे आपल्या ध्यानीमणी, जे की आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर, बी आर आंबेडकरजी यांची लातूर महाराष्ट्रामध्ये एक स्टॅच्यू आता निर्माण केलं याचं, ज्याचं नाव दिलं आहे स्टॅच्यू ऑफ बिलीफ. तर स्टॅच्यू ऑफ बिलीफ ही किती मोठी आहे पाहूया आपण. 70 फीट ऊंची आहे ये. ओके, मला थोडं क्लिअर करू द्या कॅनव्हास, तर आपण मग नंतर बरोबर सांगू शकू. ओके, तर स्टॅच्यू ऑफ नॉलेज हा 6वा होता. स्टॅच्यू ऑफ नॉलेज डॉक्टर बी आर आंबेडकर, 70 फीट ऊंची मूर्ति जो कि लातूर महाराष्ट्र में स्थापित किया गया था अभी हाल फिलहाल में. ओके, आणि 7वं. ओके, आणि बी आर आंबेडकरांच्या समाधी स्थळाला काय म्हणतात ते सांगा. समाधी स्थळाला म्हणतात त्यांच्या चैत्यभूमी. ओके, डॉक्टर बी आर आंबेडकरांच्या समाधीचं नाव आहे चैत्यभूमी. ओके, देन 7व्याकडे जाऊ आपण. स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी. ओके, इक्विलिटी संत रामानुजाचार्य जी की स्टैचू है ये, जो कि कहाँ पे? हैदराबाद में, तेलंगाना के हैदराबाद में ही स्टैचू ऑफ इक्विलिटी. ये दुनिया सबसे दूसरी सबसे बड़ी स्टैचू है जो बैठी हुई मुद्रा में है. आई गेस मेरे को जितना भी याद आ रहा है, मैंने पहले पढ़ा था ये सब ना, अभी मैं फिर से चालू कर रहा हूँ तो मेरे को एक एक चीज़ें आ रही है याद. ओके, तो 216 फीट की थी ये. ओके, स्टैचू ऑफ इक्विलिटी. 8th अपन बाहूया स्टैचू ऑफ यूनिटी में रहना नहीं, हाँ वैसा एमी पे बाय. स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे आपली. आयर्नमॅन जे आहेत आयर्नमॅन आपले सरदार पटेलजी यांची 181 मीटर उंच ही जी प्रतिमा आहे, स्टॅच्यू आहे, गुजरात के केवड़िया जिले में. ओके, 182 आहे आय गेस. येस, 182. ओके, देन 9वा. याची आर्किटेक्चर रामवी सुतार आहे, जसं मी आता तुम्हाला सांगितलं. ओके, 9वं. महात्मा गांधीजींची एक स्टॅच्यू उभारली आहे आत्ता, महात्मा गांधीजींची. ओके, महात्मा गांधीजीची दुनिया में सबसे बड़ी ऊंची स्टैचू है. हाँ, दुनिया में सबसे ऊंची स्टैचू है जो महात्मा गांधी जी की है. अभी 12 फूट. ओके, 12 फूटची, जो की आपले प्रेसिडेंट कोण आहे आता? द्रौपदी मुर्मूजी यांनी याचं उद्घाटन केलं आहे, यांचं समारोपण
यांचं निवारण केलंय. ओके, आता 10वर जाऊ आपण. 10वर दुनिया की सबसे ऊंची नटराज प्रतिमा. नटराज जी आहे आपलं, नटराज म्हणजे डान्स विच इज रिलेटेड टू डान्स आहे. नटराज दुनिया की सबसे ऊंची प्रतिमा है नटराज में, जो कि न्यू दिल्ली में स्थापित किया गया इसको, ज्याची उंची आहे 28 फूट. ओके, 28 फूट आहे आणि राधाकृष्णन यांचे या स्टॅच्यूचे डिझायनर आहे, राधाकृष्ण. ओके, आता आपण समोर जाऊया 11कडे. स्टॅच्यू ऑफ वननेस म्हणजे समानताची प्रतिमा, स्टॅच्यू ऑफ वननेस, समानता. ओके, आता समानताची प्रतिमा कुठे कुठे झाली आहे? 108 फुटांची आहे, 108 फुटांची आहे, जी आदि शंकराचार्यजींची आहे, आदि शंकराचार्य. ओके, आदि शंकराचार्य जिची प्रतिमा ओंकारेश्वर मध्ये. ओके, ओंकारेश्वर. ओके, स्टैच्यू ऑफ वननेस यानी कि समानता की प्रतिमा 108 फीट ऊंची, आदि शंकराचार्य जी की, जो की ओंकारेश्वर में. ओके, त्यामुळे मला एक क्लिअर करू द्या कॅनव्हास, नंतर आपण समोरच्याकडे जाऊ. 12वर जाऊ आपण आता. 12वर जाऊ. आता 12, भारताच्या बाहेर BR आंबेडकरजीची प्रतिमा सगळ्यात उंच स्टॅच्यू आता US मेरीलँडमध्ये आता सुरू झालं आहे. ओके, US मेरीलँडमध्ये यांची भारतातील काय सगळ्यात दुनियाची, भारताच्या बाहेर BR आंबेडकरांची सगळ्यात मोठी प्रतिमा आता स्टॅच्यू US मेरीलँडमध्ये स्थापित की गई आहे. ओके, ज्याची उंची आहे 19 फूट, 19 फीट. ओके, आणि यांचे डिझायनर आहे रामवी सुतार जी, वन ऑफ द ग्रेटेस्ट आर्किटेक्चर ऑफ अवर इंडिया. ओके, त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीचा एक व्हिडिओ आहे, तो मी तुम्हाला शेअर करीन. त्याच्यात त्यांनी सगळं दाखवलं की कसं आणलं, काय आणलं. त्यांचं जे मुख होतं, म्हणजे मुख म्हणजे आमच्या तोंड म्हणतात, तोंड होतं जे त्यांचं म्हणजे फेस होता, तो चायनामधून इम्पोर्ट करण्यात आला होता. ओके, चायनात हे स्वतः गेले होते रामवी सुतार. मी त्या डॉक्युमेंटरीत पाहिलं आहे, मी डॉक्युमेंटरीची लिंक तुम्हाला खाली देऊन देईल. ओके, ठीक आहे. तर आपला मेन क्वेश्चन काय होता की हाल ही में तमिल कवि तिरुवल्लुर जी की प्रतिमा का अनावरण फ्रांस देश में किया गया है. ओके, फ्रांस देशात ही प्रतिमा, कल्चरल रिलेशन को आगे बढ़ाने के लिए यह प्रतिमा का अनावरण फ्रांस देश में किया गया है. ओके, नेक्स्ट पे चलते हैं. अभी नेक्स्ट क्वेश्चन विच इज 3rd क्वेश्चन. एक मिनिट, मला रेकॉर्डिंग चालू आहे की नाही ते पाहू द्या. ओके, इट इज रेकॉर्डिंग आणि 28 मिनिट झाले. बापरे, 28 मिनिटापासून आपलं चालू आहे सेशन. ओके, तर आता तिसरा क्वेश्चन पाहून आपण याला ब्रेक देऊ. ओके, तर तिसरा क्वेश्चन आहे नॅशनल एनर्जी कन्झर्वेशन डे. तर एनर्जी कन्झर्वेशन डे आपण 14 डिसेंबरला मनवला. ओके, तर 14 डिसेंबरला आपण नॅशनल एनर्जी कन्झर्वेशन डे, ग्लोबल वार्मिंग आणि क्लाइमेट चेंज के बारे में जानकारी एवं जागरूकता बढ़ाने के लिए यह दिन 14 दिसंबर को मनाया जाता है. ओके, नेशनल एनर्जी कंजर्वेशन डे. ओके, ग्लोबल वार्मिंग आणि क्लाइमेट चेंज अवेयरनेस के लिए यह दिन हर साल 14 दिसंबर को मनाया जाता है. ओके, नॅशनल एनर्जी कन्झर्वेशन डे. तर आता डिसेंबरमध्ये आपण जितकेही डेज आपण वापरले आहे, म्हणजे जितकेही डेज आपण साजरे केले आहे त्याच्याबद्दलची माहिती देतो. 1 डिसेंबर यानी की BSF यानी की बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ऑर्गनायझेशनचं फाउंडेशन डे पण राहतं. ओके, आणि HIV एड्स डे पण राहतो, वर्ल्ड एड्स डे. आणि नागालँडनी पण आपला स्थापना दिवस मनवला. जसं आपण महाराष्ट्राचा 1 मेला मनवतो, तसंच नागालँडचा स्थापना दिवस, महाराष्ट्र दिन जसा नागालँड डे
आपण विच इज सेलिब्रेटेड ऑन 1 डिसेंबर. ओके, आणि 1 डिसेंबरला वर्ल्ड एड्स डे आणि BSFचा पण फाउंडेशन डे. आणि BSFचा यावेळेसचा फाउंडेशन डे कुठे मनवला गेला तर पुण्यात मनवला गेला. ओके, आणि 2 डिसेंबरला आपण काय काय मनवतो, नॅशनल पोल्युशन कंट्रोल डे. ओके, आणि वर्ल्ड कम्प्युटर लिटरसी डे पण आपण मनवला आहे 2 डिसेंबरला, कम्प्युटर लिटरसी डे. ओके, म्हणजे आपल्याला कम्प्युटर लिटरसी डे पण आपण 2 डिसेंबरला मनवला आहे. आणि नॅशनल पोल्युशन कंट्रोल डे पण आपण 2 डिसेंबरला मनवला. आणि 2 डिसेंबरला आणखी एक दिवस आपण मनवतो जो की इंटरनॅशनल डे फॉर द ॲबॉल्युशन ऑफ द स्लेव्हरी. म्हणजे जे स्लेव्हरीचे ॲबॉल्युशन राहते त्याच्याबद्दलचा एक इंटरनॅशनल डे फॉर द ॲबॉल्युशन ऑफ स्लेव्हरी. तर स्लेव्हरीबद्दलचं ॲबॉल्युशन करण्यासाठी या दिवशी आपण 2 डिसेंबरला हा दिवस साजरा केला. 3 डिसेंबर इंटरनॅशनल डे ऑफ अ डिसेबल्ड पर्सन म्हणून आपण हा साजरा केला आहे. आणि 4 डिसेंबरला आपण इंडियन नेव्ही डे आपण 4 डिसेंबरला मनवला. आणि 5 डिसेंबरला अपन वर्ल्ड सॉइल डे आणि इंटरनेशनल वॉलंटियर्स डे के रूप में मनाया जाता है 5 डिसेंबर को. और 7 डिसेंबरला अपन काय मनवलं, 7 डिसेंबरला अपन इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन डे यानी की नागरिक उड्डयन दिवस. आणि आपले नागरिक उड्डयन मंत्री कोण आहेत, आपले ज्योतिरादित्य सिंधिया. ओके, आणि 7 डिसेंबरला आपण आर्म्ड फोर्स फ्लॅग डे पण आपण मनवला आहे. ओके, आणि 8 डिसेंबरला आपण काहीच नाही मनवलं. 9 डिसेंबरला आपण काय मनवलं ते बघून घेऊ. इंटरनेशनल एंटी करप्शन डे के रूप में अपन ने 9 डिसेंबर को मनाया. 10 डिसेंबर को रूप में अपन ने कब मनाया, इंटरनेशनल ह्यूमन राइट्स डे. आणि 11 डिसेंबर को इंटरनेशनल माउंटेन डे म्हणजे पहाड़ दिवस अपन 11 डिसेंबर को ही मनाया गया. आणि 12 डिसेंबरला आपण काय मनवलं गेलं त्याच्याबद्दलची माहिती देतो. इंटरनेशनल यूनिवर्सल हेल्थ कवरेज डे आणि इंटरनेशनल डे ऑफ न्यूट्रलिटी के रूप में अपन ने 12 डिसेंबर को मनाया गया. तर आपण आता 14 डिसेंबरला मनवलेला नॅशनल एनर्जी कंजर्वेशन डे. व्हाट्स दिस, नेशनल एनर्जी कंजर्वेशन डे के रूप में अपन ने 14 डिसेंबर को मनाया गया. ओके, लेट्स कन्क्लूड दिस क्वेश्चन. आणि डिसेंबरमध्ये मनवल्या गेलेले सगळे दिवस तुम्हाला एक एक सांगितले आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन भी चलते. आता 2023च्या जे आहे 2023च्या वर्ल्ड बेस्ट ट्रॅक ॲथलीट ऑफ 2023 म्हणूनची लिस्ट आत्ता आली आहे 18874. आता आपण 2023 यानी की वर्ल्ड ॲथलेटिक फेडरेशननी आत्ता एक बेस्ट प्लेयरची यादी जाहीर केली आहे. तर त्याच्यात मेलमध्ये कोण टॉपवर आहे, फिमेलमध्ये कोण टॉपवर आहे त्याच्याबद्दलची माहिती या क्वेश्चनमध्ये आपण कव्हर करूया. ओके, तर वर्ल्ड ॲथलेटिक्सने ज्याचं हेडक्वार्टर आहे मोरक्कोमध्ये, तर तिथेच यांनी हे पुरस्कार जे आहेत जे जाहीर केलेत. ज्याच्यात मेलमध्ये कोणाला भेटलं तर US चे आहे न्यू लायल्स. ओके, न्यू लायल्स. ओके, ज्यांनी मेन्समध्ये हे न्यू लायल्स 100 मीटर अँड 200 मीटर रनर आहेत. 100 मीटर अँड 200 मीटर रनर आहेत न्यू लायलजी. आणि फिमेलमध्ये कोणाला भेटलंय तर फिमेलमध्ये भेटलंय दादा रनर फेथ. ओके, रनर फेथ, शी इज फ्रॉम केनिया. नाही, रनर फेथ नाही, फेथ. ओके, फेथ यांचं सरनेम आहे रनर फेथ. शी इज ऑल्सो नोन एज दिस पदवी, दॅट इज रनर फेथ. ओके, फेथ किपीगॉन. ओके, शी इज फ्रॉम केनिया. शी इज 2000 मीटर अँड 4000 मीटर रनर which is inducted in this list which is released by International Federation of Athletes, World Athletics Federation, whose headquarter which is situated in Morocco. आणि 1500 मीटर आणि 5000 मीटर धावक आहे ही
विच इज शी इज बिलॉंग्स टू वंडरफुल सिटी म्हणता देश, दॅट इज केनिया. ओके, न्यू लायल्स फ्रॉम US and Faith Kipyegon from Kenya, which is inducted for this best track athlete of the 2023. आणि एथलीट ऑफ द ईयर 2023 के लिए नीरज चोपड़ा जी को टॉप 11 में नॉमिनेट भी कर दिया गया था. नॉमिनेट मध्ये होते पण ते जिंकू नाही शकले. बघूया आता नेक्स्ट इयरमध्ये कोण होत आहे. आता 2023 तर मेडल्स US आणि केनियाच्या नावे गेलेत. एक दिन ऐसा आएगा जब इंडियन प्लेयर्स आर इंडक्टेड इन दिस लिस्ट ऑल्सो. ओके, तर 2023 वर्ल्ड एथलेटिक्स चैंपियनशिप में न्यू लायल्स जी ने 3 गोल्ड मेडल्स जीते थे और 2023 में वर्ल्ड रिकॉर्ड के साथ 2 गोल्ड मेडल फेथ जी ने जीते थे. शी इज बिलॉंग्स टू केनिया. ओके, जसं मी सांगितलंय वर्ल्ड एथलेटिक्स फेडरेशनची स्थापना 1912 म्हणजे 1912 में हुई थी. हेडक्वार्टर है मोरक्को में. मोरक्को. ओके, देन प्रेसिडेंट आताच बनले होते सेबेस्टियन कोए. ओके, आणि आत्ता शीतल देवी बेस्ट यंग ॲथलीट पॅरा ॲथलीट म्हणून यांनी आत्ता मजल मारली होती. ओके, शीतल देवी जी. ओके, ठीक है भैया, नेक्स्ट पे चलते हैं भैया. अभी इंडियाज फर्स्ट 6 लेन स्टील स्लैग बेस्ड रोड सूरत में निर्माण किया गया. एक टेबल घ्यावं लागतं आपल्याला म्हणजे छान होईल याचं विषय डॉक्स. ठीक आहे, लेट्स कन्क्लूड दिस सेशन आय गेस. आणि दुसरं म्हणा. ओके.